सुप्रभात मित्रांनो, आज 8 एप्रिल 2024 इंडिया टूरचा आजचा 20वा दिवस आहे आणि आम्ही रात्री ज्या हॉटेलला थांबलो होतो ते हे हॉटेल आहे. रूम बऱ्यापैकी आहे. साधारणतः 1100 रुपये पर रूमच्या हिशोबात आम्ही 2 रूम घेतल्या होत्या. ही लॉज हायवेला लागूनच आहे आणि संबलपूरमध्ये, उडीसामधील संबलपूरमध्ये आज आम्ही आहोत. आमचं सगळं आवरावर झालेलं आहे आणि आता मी पुढच्या जर्नीला निघत आहोत. पुढच्या जर्नीला म्हणजेच नागपूर येथे जाण्यासाठी आता निघालेलो आहोत. ही बघा मित्र, आमची गाडी पार्किंगला उभी आहे आणि संबलपूरला आज सकाळी पण पाऊस झालेला आहे. काल पण उडीसामध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला होता. मधल्या पट्ट्यामध्ये नव्हता, पण आज संबलपूरला परत पाऊस झालेलाच आहे. वातावरण आज पण ढगाळच आहे. सकाळचे 7:15 झालेले आहेत आणि फायनली आपण आपल्या राज्यामध्ये म्हणजे आज आपल्याला पोहोचायचं आहे नागपूर येथपर्यंत. बघूया नागपूरपर्यंतची जर्नी कशी आहे ती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, दुपारचे 11 वाजले आहेत आणि आम्ही भिलई छत्तीसगडमध्ये सध्या आहोत. आता इथून नागपूर साधारणतः 261 किलोमीटर आहे आणि आम्ही सकाळी संबलपूर उडीसा इथून निघालो होतो. तेव्हा साधारणतः 556 किलोमीटरचा प्रवास होता. आत्ता आम्ही साधारणतः 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे आणि पुढची जर्नी नागपूरपर्यंत 261 किलोमीटर पूर्ण करण्यासाठी साधारण 3-1 तासाचा प्रवास अजून आमचा बाकी आहे. दुपारचे 12 वाजले आहेत आणि आज आम्ही छत्तीसगडमधील राजनांदगाव या शहरामध्ये या ढाब्यावर जेवायला आलेलो आहोत. ढाबा अतिशय सुंदर आहे आणि आज शाकाहारीच जेवण जेवायचं आहे. मित्रांनो बघा, जेवण आलेलं आहे. रोटी, डाळ तडका, मिक्स व्हेज आणि दही साखर म्हणजे दही भात खायचा आज प्लॅनिंग आहे माझा. मित्रांनो, आता दुपारचे 4 वाजले आहेत आणि आम्ही नागपूरला आलेलो आहोत. नागपूर म्हणजेच ऑरेंज सिटी. त्या ऑरेंज सिटीमध्ये फेमस असलेल्या हल्दीराम यांच्या मुख्य ब्रँचला आलेलो आहोत. साधारण सकाळीचा प्रवास हा 7 वाजता चालू केला का आपण? 7:30 वाजता चालू केला होता आणि संध्याकाळी कितीला आपण पोहोचणार होतो? संध्याकाळी 6चा होता, पण आम्ही 4पर्यंत पोहोचलो. त्याच्यामध्ये पण आम्ही 2-3 वेळ डिझेल भरण्यासाठी आणि जेवणाला वगैरे थांबलेलो. तरी आम्ही लवकर प्रवास करून निघालो आहोत. आता बघूया हल्दीराममध्ये काय काय मिळते. उद्या आम्हाला अंतर कापायला सोपं पडेल म्हणून बोललो आता थोडा पुढे जाऊ. बघूया, आता पुढे जातो. मित्रांनो, संध्याकाळचे 5:15 झालेले आहेत आणि आता आम्ही हल्दीरामच्या आउटलेटवरून नागपूरची फेमस संत्रा बर्फी घेऊन झाल्यानंतर अगोदर आमचा प्लॅन असा होता की आम्ही नागपूरला स्टे करणार होतो, कारण आम्हाला यायलाच 6-6:30 वाजणार होते. पण आम्ही लवकर आल्या कारणाने आणि आमचे हे चालक एकदम पायलट असल्या कारणाने चालक याच्यामुळे मग आम्ही लवकर पोचलो. लवकर शॉपिंग झाली. तर आम्ही असं ठरवलं आता की समृद्धीवरून थोडं पुढं जायचं आणि जालन्यापर्यंत कुठेतरी जाऊन स्टे करायचा. त्या हिशोबात आम्ही आता पुढे निघालो. बघूया आता किती वाजेपर्यंत गाडी चालवताना थांबतोय. पायलट तसे स्ट्रॉंग आहेत, ते जासेला पण घेऊन जाऊ शकतात आम्हाला.
बघा मित्रांनो, आता आम्ही समृद्धी महामार्गावर लागलेलो आहोत आणि आता मुंबईकडे रवाना होत आहोत. बघूया आज आम्ही जीवाची मुंबई करतो का, बघू नाच करतोय की नाही. आज मित्रांनो आज एक वेगळी रोड ट्रिप करण्याचा प्लॅन केलेला आहे. सकाळी आम्ही 7:15 वाजता साधारणतः सबलपूर ओडिसा इथून प्रयाण केलेलं आहे. आज आमची प्लॅनिंग अशी होती की आज आम्ही नागपूर येथे येऊन थांबणार होतो. नागपूरला आज वस्ती करून आराम करणार होतो, पण आम्ही साधारण 6-6:30ला नागपूरला पोचणार होतो. पण आम्ही आज तिथं 4 वाजता एकदम रिलॅक्समध्ये 4 वाजता आलो आणि मग 4:30-5 वाजेपर्यंत आमचं सर्व काही शॉपिंग झाल्यानंतर आम्ही जालन्यापर्यंत पुढं रनिंग करण्याचं ठरवलं. पण आता जरा आम्हाला असा जोश आला की नाही, आता आपण आपल्या घरी जायचं. साधारणतः इथून आपल्या जासई आमचं जे होमटाऊन आहे ते आहे 776 आणि सकाळी 10:30 ते 600 किलोमीटर आम्ही आलेलो आहोत. म्हणजे साधारण किती झाला, 1350 रनिंग आज पूर्ण दिवस करायची आहे. बघूया आमच्याशी किती पूर्ण होते ते. पाच 58 झालेले आहेत आणि आता आम्ही समृद्धी टोल नाक्याला आलेलो आहोत. थँक्यू. मित्रांनो, समृद्धी महामार्ग बघा, एक भीषण अपघात झालेला आहे. अपघाताची तीव्रता पाहता जीवितहानी झालेली वाटत नाही आहे, पण गाडी सरळ साईडच्या बॅरिकेडरच्या मधून घुसलेली आहे. त्याच्यामुळे गाडी टोटल लॉस दिसते. तर समृद्धी महामार्गावरून ड्राईव्ह करताना जरा सेफ ड्राईव्ह करा आणि आम्ही आमच्या ड्रायव्हर साहेबांना म्हणतो जरा व्यवस्थित ड्राईव्ह करा. समजलं का हो? मित्रांनो, रात्रीचे 8:30 झालेले आहेत आणि आम्ही आता बुलढाणा क्रॉस केलेला आहे आणि पुढची जर्नी आमची चालू झालेली आहे. मित्रांनो, आता 9:15 झालेले आहेत आणि आम्ही औरंगाबाद पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आता बघा 10 वाजले आणि शिर्डीला पर्यंत येऊन पोहोचलेलो होतो मी. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि कुठेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि काही क्षणातच आम्ही आता समृद्धी महामार्ग सोडणार आहोत. इगतपुरी आमच्या आता जवळच येत आहे. मित्रांनो, 11:15 झालेले आहेत बघा आणि इगतपुरी फाट्याला येऊन आता टोल नाक्याला आम्ही बाहेर निघत आहोत. समृद्धी महामार्ग आता आम्ही सोडलेला आहे, पुढे निघत आहोत. मित्रांनो, 648 किलोमीटरचा अंतर आम्ही 4.5 तासात ना रे 4.5 तासात पूर्ण केलं आहे समृद्धी महामार्गाचं आणि आता मुंबईकडे आम्ही रवाना झालेलो आहोत. साधारणतः संध्याकाळी आम्ही 6:03 आम्ही समृद्धी महामार्गावर चढलेलो आणि आता 10:48 समृद्धी मार्ग सोडलाय. हा प्रवास अजून पुढं कसा होतोय ते आम्ही तुम्हाला कळवतोच.
मित्रांनो रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आता आम्ही कसारा घाटाच्या खाली हॉटेल सवेरा इथे येऊन पोचलो आहोत. आता रात्रीचं जेवण करण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर मित्रांनो फायनली आज आम्ही आमच्या गावात पोचलेलो आहोत आणि साधारणतः सकाळचे 2:15 झालेले आहेत आणि आमच्या टोटल जर्नीचा किलोमीटर झाले 6410. 6410 बघा. आणि आज फक्त 1340 किलोमीटरची जर्नी आम्ही केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता निघालेलो आहोत. चला. मित्रांनो सकाळचे 2:35 झालेले आहेत आणि आता मी माझ्या घरी पोचलेलो आहे बघा.